गाईज आता आमचं जेवण गाईज बोलतो मी स्टार्ट तर गाईज आता आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही टाइमपास करतोय, गप्पा मारतोय, मज्जा येते. मला टेरेसवर जायचं आहे लसूण लावायला, नंतर बनवायचे आहेत गुलाबजामुन. लसूण आज आहे चेक, संडे गुलाबजामुन चेक अशी टू डू लिस्ट बनवते आणि मम्मी. आज आहे संडे आणि आज आहे संडे. लेकर आज आता बाहेर गेलेला आता पप्पांसोबत त्याच्या, आणि काय आणलेलं आहे ते आला आहे आनंदात दाखवायला. मम्मी काय आणलं? किटकॅट आणलं. गाईज आता पार्शालिटी झाली आहे आणि मला नाही भेटली किटकॅट, तर मी हे पण दाखवते की किती इनजस्टिस होतं माझ्यासोबत. असं इंग्लिश ॲक्सेंट मध्ये मराठी कशाला बोलते मी. हा 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 हा. राजकडनं मी मागते, बघू तो देतो की नाही. लेकू ये सरप्राईज दिली. आता मी लेखूकडनं मागते, बघू की तो देतो की नाही. लेखू मला दे थोडंसं, थोडा दे मला. हे खाल्लं. काय खाल्लं मी? मी काय खाल्लं? तू खाल्लं. मम्मा ही याने खाल्ली. ओके. त्याला रॅपर दिसून गेलं मी ते खाल्लेलं. बरोबर लक्ष असतं त्याचं. असं फेकून त्या दिवशी हा असं करते ना. आणि माझा दादा चॉकलेट मधून चॉकलेट थोडं थोडं तोडून सगळ्यांना देतो ना दादा. अजून पण देणार तो एकटा नाही खाणार आहे. लेखू मला पण नाही जे मामाचा आहे जे मामा जेवण. हा तर मी स्टोरी सांगते त्यांना की मग एक रात्री आम्ही फोन बघत होतो आणि मग त्याच्यानंतर मी चॉकलेट खात होती आणि मी अंधारात इकडे खाली रॅपर ठेवलं आणि मम्मीने बोललं की उचलते रॅपर, तर मला रॅपरच नाही भेटत होता, तर मी असं नकली उचलायची ऍक्टिंग केली आणि डस्टबिन मध्ये फेकून आली. आणि ते रॅपर आता त्याला दिसलं यासाठी तो मला देत नाहीये चॉकलेट की तू खाल्लं दुसरी चॉकलेट असं. असं घेऊन खाल्लं. आता फायनली मला इतकी चॉकलेट भेटली त्याच्याकडनं. मेरा प्यारा भाई लवायचं फेवरेट आहे माझी किटकॅट. चला आता मला लसूण लावायला जायचंय बरं का. अजून काय करायचंय? गुलाबजामुन बनवायचे. मग सांगितलं गेलं ना नाही, पण अजून एकदा आठवण करून देते त्यांना. या लसूण लावायला या. लसूण लावा. छाटायचं पण येऊन गेलं. ही त्याची प्लेटिंग आहे, मास्टर शेफ प्लेटिंग चॉकलेटची. डिप्रेशन एकदम डिप्रेशन. व्हेरी गुड. लेखच तुला काय सांगायचंय का? ओय क्लॉकेट करतोय तो क्लॉकेट. ते आणले मी. हात किती भरलेत तुझे? माझा भाऊ आहे बघ, जे माझ्यावरती गेला. जे मामा हे खातंय. चला बाय. हा पेपर बघून आम्हाला बालपणाची आठवण आली. म्हणजे 6-7 वर्षाचे 8 वर्षाचे अशी होतो तेव्हाची गोष्ट आहे. हा जो सिल्वर पेपर आहे ना, याला आम्ही असं गोल कट करायचो आणि डिंक राहायचा, लिंबाच्या झाडाला डिंक राहायचा, तो आणायचो आणि बोरचा काटा घ्यायचो. बोरचा काटा असा असतो, त्या बोरच्या काट्याला हा कागद डिंक लावून चिटकवून द्यायचो आणि मग नाही बेटा तू खा. नाही तू खा. ओके थँक्यू. यम्मी आहे. ओके. दीदी हे आणि मग आम्ही काय करायचो, नाकात घालायचो, कानात घालायचो, असे कानाते बनवायचो होममेड. आणि याला काय नाव देणार अजून? हँडमेड मम्मा. हँडमेड आणि अजून काय? DIY. DIY. अजून हॅशटॅग लावते मम्मी. हॅशटॅग नाही, अजून काय म्हणणार? अजून इको फ्रेंडली. इको फ्रेंडली. येस, इको फ्रेंडली म्हणजे डिकम्पोज पण होईल असं है ना. ते पेपर आहे ते म्हणजे प्लास्टिक. असं काहीतरी कुठेही आम्ही Best. असं डोकं लावत राहायचं. वेस्ट फ्रॉम बेस्ट. बेस्ट फ्रॉम बेस्ट. माझा केस. याला बघून मला त्या गोष्टी आठवल्या. आणि मला माहिती
हे फक्त मीच नाही करायची, म्हणजे आम्हीच नाही करायचो, असे भरपूर लोक करत असतील, म्हणजे भरपूर मुली खूप करत असतील. खूप रिलेटेबल असणार. रिलेटेबल असणार असा हा सिल्वर पेपर बघू शकतात तुम्ही. किटकॅटचा. तेव्हा किटकॅटचा नाही राहायचा, तो वेगळ्या गोष्टीचा राहायचा तो सिल्वर पेपर. कुठल्या गोष्टीचा? जे करतात त्यांना माहिती कसला राहायचा असं. तर चला आता मी गुलाबजामुन बनवते. मावा टाकलेला आहे इथं, थोडंसंच होतं दूध आणि त्याचा मावा बनवलेला होता. तर त्याच्यामध्ये मैदा जेवढा मावेल तेवढं टाकणार आहे मी. तसं अंदाजानेच करते ह्यावेळेस. आणि बेकिंग पावडर थोडंसं आणि बेकिंग सोडा अगदी चिमूटभर असं टाकणार आणि गुलाबजामुन तयार करते. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. बेकिंग पावडर, मावा सैलसर आहे ना, त्याच्यातच आता मैदा टाकून मस्त शिकवून अगदी चिमूट गुलाबजामुन तयार आहेत. कमी आहेत पण ठीक आहे ना, घरच्या घरी. छोट्याशा कढईमध्ये गुलाबजामुन जास्त तेल, तळलेलं तेल मग वापरायला थोडंसं. चला पापा नाही, मावा टाकलेला असतो ठेवते तडे पडून जाते. गुलाबजामुन तळताना तेलाची क्वांटिटी जर एकदम कमी पाहिजे सो पहिला गुलाबजाम बनवताना घरी जर बनवत असणार ना तर बेकिंग पावडर टाकायचं आणि बेकिंग सोडा ना अगदी चिमूटभर टाकायचं. बेकिंग सोडा जर जास्त टाकला ना तर गुलाबजाम फाटतात. आणि दुसरी गोष्ट एकदम कमी गॅसवर तळायचे. वाटल्यास मध्ये गॅस बंद केला तरी चालतं, नाहीतर वरून ते एकदम लालसर होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात, कच्ची गोळी राहते. तर तसं करायचं. आणि पाक आहे ना साखरेचा, हा घट्ट नाही करायचा, म्हणजे थोडं पातळ असतो ना तर पटकन ॲब्झॉर्ब करतात ते. सो असं आहे. 2च मिनिटात गुलाबजाम मस्त टम्म फुगलेत आणि अजिबात तडा गेलेला नाहीये. चला गार्डन मध्ये जायचंय ना तुला, कपडे चेंज करा. काय येते तू? मी नाही येते, मी नको यायला गार्डनला. तू एकटं चाल ना, मला नको. काय येते तू म्हणजे? तुला पण येऊ? हो. बाय दादा. लेखराज गार्डनला गेला. आता तीच वाट मी बघत होती. चला आता मी वरती जाते लसूण लावायला. सगळा इथं मस्त लसूण लावून झालेला आहे. आता पावसाळ्यात जसा येतो ना तसं लसूणला भाव जास्त वाढतो. मस्त जेव्हा लागलं तेव्हा ही लसूणची पात कापायची आणि भाजीमध्ये टाकायची. तर हे मी टेरेसवर ड्रॅगन फ्रूट लावलेला आहे. ते मस्त मोठं झालंय. मागच्या वर्षी 25-30 ड्रॅगन फ्रूट आले होते आणि मी त्याच्याबद्दल व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर केलेला होता. किती मोठ्या साईजमध्ये आणि खूपच टेस्टी ड्रॅगन फ्रूट लागले होते. ह्या वर्षी रिपोर्टिंग केलेली आहे आत्ताच एप्रिलमध्ये, त्याच्यामुळे याला काही फळ अजून लागलेलं नाही, फूल पण आलेलं नाही. आणि इथं 2 ड्रॅगन फ्रूट निघून गेलेले आहेत. त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. सो तर आता रात्रीच्या जेवणामध्ये मी बनवली आहे खिचडी आणि लोणी तयार केलेला आहे, तो बनवायला ठेवलेला आहे. आणि इकडे मस्त खिचडी बनवलेली आहे, सोबतच गुलाबजामुन जे अर्धे आता फर्स्ट झालेले आहेत. सो चला मग आता आम्ही जेवतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला
सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटते तोपर्यंत बाय.